एक दिवसाचा प्रसंग आहे की बाबासाहेब आंबेडकरांना तहान लागली, तर तहान लागल्यानंतर तिथला चपराशी सुद्धा जोपर्यंत येत नाही आहे आणि तोपर्यंत बाल भिवाला तिथं उभं राहावं लागत होतं आणि पाणी सुद्धा दिल्या जात नव्हतं. म्हणजे अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी बालपणामध्ये शिक्षण घेतलं. एक दिवसाचा प्रसंग आहे की बाबासाहेब आंबेडकर वर्गाचं स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. धम्मो तिलोक सरनो परमो रसानं धम्मो महद्धरत्नो रत्नेषु लोके धम्मोऽतिभव दुःख विनाश हेतु धम्मं समाचरथ जागरिकानुयोक्ता. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने 22वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो, या धम्म परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य संयोजक पूज्य भिक्षू डॉक्टर यसार इंदवंसजी महाथेरो, या ठिकाणी उपस्थित विशेष धम्मदेशनेसाठी पूज्य भिक्षू डॉक्टर हर्षबोधी महाथेरो, पूज्य भिक्खू अनुरुद्धजी थेरो, रेवत बोधीजी, भिक्खू मंगल बोधीजी आणि संपूर्ण भिक्खू संघ, या ठिकाणी उपस्थित सर्व महिला मंडळ आणि आपण सर्व ऑनलाईन धम्मदेशना ऐकत असलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना 135व्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये एक सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून, अर्थशास्त्रज्ञ म्हणून, कायदेतज्ञ म्हणून, विधितज्ञ म्हणून, नामवंत लेखक म्हणून, रंजल्या गांजल्यांचे आसू पुसणारे कोट्यावधी मनाचे रचनाकार म्हणून, भारतीय स्त्रियांचे उद्धारक म्हणून, बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक म्हणून, एक मजूर मंत्री म्हणून, कायदे मंत्री म्हणून, बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक म्हणून ज्यांनी
या देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्यायाची शिकवणूक दिली, अशा युग प्रवर्तकाच्या जयंतीच्या निमित्तानं ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर ही धम्म परिषदेच्या निमित्तानं आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना त्या दिवशी आपण सकाळी सकाळी विहारामध्ये गेलं पाहिजे. शुभ्र वस्त्र परिधान करून विहारामध्ये आपल्या परिवारासह जाऊन त्रिशणासह पंचशील ग्रहण करून पंचशील धारी बनून आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र आपण या महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण परिवाराला आपण वाचायला सांगितलं पाहिजे. छोट्या छोट्या परिवारातील मुलांना मुलींना या महिन्यामध्ये 1 एप्रिल पासून तर 30 एप्रिल पर्यंत आपल्या परिवारातल्या प्रत्येक उपासक उपासिकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी किती मोठा त्याग केला त्याचं स्मरण मला वाटतं या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि म्हणून अलीकडे जे धम्म परिषदेच्या या जयंतीच्या निमित्तानं जे जयंतीचं विकृतीकरण होत आहे, डीजे सारखा कर्कश आवाज की जे समाजाला न आवडणारा आवाज आहे, तो न वाजवता एक प्रासंगिक स्वरूपामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन आणि कार्य या निमित्तानं अनुभवलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपण पाहतो की बालपणामध्ये जेव्हा साताऱ्याला बाबासाहेब आंबेडकर बालपणामध्ये शिक्षण घेत होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. हे दृश्य आजही आपण जर अनुभवलं, प्रत्यक्ष आपण पाहिलं की एक दिवस नाही बाल भिवा आणि त्यांचा मोठा भाऊ आनंद हा साताऱ्याच्या शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसून जिथे की विद्यार्थ्यांच्या चपला बूट असायचे त्या ठिकाणी घरून आणलेला गोंडपाट त्याच्यावरती आनंद आणि बालभिवा बसायचा आणि बसून वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायचे. हे दृश्य आपण आजही आपल्या समाजामध्ये आपल्या बालकांनी आठवलं पाहिजे आणि आठवून त्याचं स्मरण केलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी सारं सोडलं परंतु शिक्षणाचा ध्यास हा मात्र आपल्या जीवनामध्ये सोडलेला नाही. एक दिवसाचा प्रसंग आहे की बाबासाहेब आंबेडकरांना तहान लागली, तर तहान लागल्यानंतर तिथला चपराशी सुद्धा जोपर्यंत येत नाही आहे आणि तोपर्यंत बालभिवाला तिथं उभं राहावं लागत होतं आणि पाणी सुद्धा दिल्या जात नव्हतं. म्हणजे अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी बालपणामध्ये शिक्षण घेतलं. एक दिवसाचा प्रसंग आहे की बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून गुरुजीने जेव्हा विचारलं की या फळ्यावरचं गणित कोण सोडू शकते, असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा वर्गातल्या एकाही विद्यार्थ्यांनी हात वर केला नाही. बाहेर बसलेल्या भिवानं वर हात केला आणि वर्गामध्ये जेव्हा प्रवेश करू लागला तेव्हा सारे विद्यार्थी ओरडल्या गेले की सर थांबवा त्या भिवाला, सर थांबवा त्या भिवाला असं म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आरोळी ठोकली आणि गुरुजीला पण क्षणामध्ये कळालं नाही की काय झालं. तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं की गुरुजी फळ्याच्या पाठीमागे जे आमचे डब्बे आहेत ते डब्बे बाटतील म्हणून साऱ्या विद्यार्थ्यांनी आरोळी केली होती. वर्गात म्हणजे फळ्याच्या पाठीमागे असलेले डब्बे जेव्हा काढून घेतल्या गेले आणि नंतर बालभिवानी ते गणित सोडून दाखवलेलं आहे. हे सारे प्रसंग आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अनुभवले पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकर एक दिवस जेव्हा साताऱ्यावरून गोरेगावला बाबासाहेबांना जायचं होतं, बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी निरोप पाठवला की तुम्ही गोरेगावला या, मी तुम्हाला घ्यायला येतो असं सांगितल्यानंतर बालभिवा आणि आनंद हे दोघे ट्रेन मध्ये बसले साताऱ्यावरून
आणि गोरेगावला पोहोचले तर रात्रीचे 5-6 वाजले होते. 6 वाजले तर कोणी तिथं बाबासाहेबांना बालविवाहाला घ्यायला कोणी आलं नव्हतं. आणि म्हणून स्टेशन मास्तरनी थोडा वेळ चौकशी केली त्यांची. आणि चौकशी केल्यानंतर त्यांना कळालं की अस्पृश्य जातीचे मुलं आहेत आणि त्यांची जाण्याची आपण व्यवस्था केली पाहिजे. म्हणून स्टेशन मास्तरनी त्यांना एक बैलगाडी करून दिली. बघा, बैलगाडी करून दिली तर बैलगाडीमध्ये त्या बैलगाडीवाल्याने 2 रुपये असं घेऊन म्हणजे प्रवास करायला सांगितलं. आणि प्रवास करता करता ते स्वतः ब्राह्मण गाडी न हाकालता भिवाला आणि आनंदाला गाडी हाकालावं लागली. सायंकाळचे 7 वाजले होते आणि 7 वाजता भिवाला तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी कोणत्याही प्रकार तिथे नव्हतं. एक नदी नाला वाहत होता आणि त्या वाहत्या नदीमध्ये जसं गुरंढोरं चरल्यानंतर त्यांचे पावलाचे ठसे उमटतात आणि त्या ठशामध्ये जे पाणी साचलेलं असतं ते पाणी त्या ब्राह्मणाने बालविवाहाला दाखवलं. ते पाणी कसं तरी त्यांनी पाणी पिलं आणि पुढे ते पाणी पिण्यासारखं योग्य नसल्यामुळं पुढं ते रात्रीला गेले. आणि मग ब्राह्मणाने सांगितलं की ते तुम्ही जेवण करा. आणि जेव्हा एका मुस्लिम समाजाच्या माणसाला पाणी मागितलं तर त्याने डोंगर दाखवला होता. अशा पद्धतीनं या जीवनामध्ये बालविवाहाला अत्यंत हाल अपेष्टा सोसून बालपणातलं हे सारं जीवन बाबासाहेबांना अनुभवावं लागलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी बुद्ध धम्माकडे का वळल्या गेलो किंवा मला धम्मदीक्षा का घ्यावी लागली, मी धर्मांतर का करणार आहे, याची सारी कारण मीमांसा बाबासाहेब आंबेडकरांनी हे बालपणातलं सारे दृश्य बाबासाहेब आंबेडकरांना आठवत होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या जीवनामध्ये अशा पद्धतीनं हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड गेले, अमेरिकेला गेले आणि ब्रेड आणि पापड खाऊन उपाशी पोटी राहून बाबासाहेब आंबेडकर BA बॅरिस्टर MA झाले होते. MA झाल्यानंतर BA बॅरिस्टर झाल्यानंतर मायदेशी परत आले. सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली होती आणि म्हणून ती स्कॉलरशिप परत फेडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की तुम्हाला बडोदा शहरामध्ये 2 वर्ष सर्व्हिस करावं लागेल. असं सांगितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित झाल्यानंतर बडोदा सरकारमध्ये सर्व्हिस करायला येतात. सर्व्हिस करायला आल्यानंतर काय होते, बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण बडोदा शहर पायी फिरतात. कुठेही 10x10ची साधी बाबासाहेब आंबेडकरांना रूम मिळत नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकर हताश निराश होतात आणि आपलं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर आपलं नाव बदलून एक रूम मिळवतात आणि मग त्या रूम मध्ये बाबासाहेब आंबेडकर राहतात. राहू लागले तर जेव्हा ऑफिसमध्ये जातात, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, भीमगर्जना चित्रपटामध्ये पाहिलं आहे, खाली जी गोंदपट्टी असायची ती गोंदपट्टी सुद्धा दुरून टाकल्या जात होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावरती टेबलवरती दुरून फाईल फेकल्या जात होती, गोमूत्र आणून शिंपडल्या जात होतं. अशाही अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर ऑफिसमध्ये बडोद्याच्या ऑफिसमध्ये बाबासाहेब आंबेडकर काम करायचे. काम करता करता एक दिवस कळालं की त्या लोकांना कळालं की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजाचे आहेत आणि म्हणून सर्व जाती धर्माचे लोक तिथे हातामध्ये काठ्या लाट्या घेऊन जिकडे बाबासाहेब आंबेडकरांची रूम होती तिकडे जातात आणि म्हणतात की आंबेडकर तुम्ही आत्ताच्या आत्ता ही रूम खाली करा. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय धैर्यानं हिम्मत धरून बाबासाहेब आंबेडकरांनी 8 तासाची वेळ मागितली. संपूर्ण बडोदा शहर परत बाबासाहेब आंबेडकर फिरतात, परंतु कुठेही बाबासाहेब आंबेडकरांना साधी 10x10ची रूम मिळत नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकर हताश निराश दुःखी कष्ट येऊन परत येतात, आपल्या रूम कडे येतात तर बाबासाहेबांचे कपडे पुस्तक पेटी बाहेर फेकले असते. आणि म्हणून बाबासाहेबांचे कपडे पुस्तक पेटी बाबासाहेब आंबेडकर गोळा करतात आणि त्या ठिकाणी एका झाडाखाली जाऊन बाबासाहेब आंबेडकर ढसा रडतात आणि म्हणतात की का BA बॅरिस्टर आणि MA झालेल्या माणसाची ही अवस्था आहे
तर माझ्या 7 कोटी बांधवांची अवस्था काय असेल असं म्हणून बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडतात. हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आहे, या त्यागाचं स्मरण मला वाटतं ज्या जयंतीच्या निमित्तानं आपण केलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये त्यागाचं स्मरण केलं आणि 13 ऑक्टोबर 1935 साली घोषणा केली की मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो तरी मग ते माझ्या हातचं नव्हतं, परंतु मी हिंदू धर्माचा त्याग करेन. अशा प्रकारची बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला घोषणा केली. हिंदू मी म्हणून मरणार नाही, ही जी घोषणा केली, या घोषणेच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. आपण पाहतो की 20 मार्च 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 आठवड्याचा सत्याग्रह केला होता आणि त्या घटनेला आता जवळपास 99 वर्ष पूर्ण होऊन ते शताब्दी वर्षामध्ये महाडच्या 14 तळ्याला आता 100 वर्ष पूर्ण होऊ लागलेली आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण या जीवनामध्ये अत्यंत हाल अपेष्टा सोसून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा त्याग केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजींनी मला बुद्ध चरित्र भेट दिलं आणि भेट दिल्यानंतर ते बुद्ध चरित्र मी वाचन केलं आणि तेव्हापासूनच मी बुद्ध धम्माकडे वळल्या गेलो. आणि म्हणून अशा पद्धतीने आपणही जेव्हा जेव्हा आपल्याला बुद्ध धम्म कळाला तेव्हा त्या दिवसापासून आपण पवित्र असं बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन चरित्राकडे जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1954ला ब्रह्मदेशाला गेले, ब्रह्मदेशाला भेट दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी 1955लाच भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आणि 1951 पासून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला आणि 56ला तो पूर्ण केला. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि म्हणून आता आपली एक नैतिक जबाबदारी आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना धम्माचं आचरण करून, धम्माचं पालन करून आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपण बुद्ध विहारामध्ये जाऊन आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं चरित्रच हा तुम्हा सर्वांना शुभ संदेश आहे. बाबासाहेब आंबेडकर आणखी शेवटच्या संदेशामध्ये म्हणतात की मी हा धम्माचा रथ मीतपर्यंत आणलेला आहे. मोठ्या कष्टानं, मोठ्या परिश्रमानं हा धम्माचा रथ मीतपर्यंत आणलेला आहे. तुम्हाला जर हा पुढे नेता आला तर पुढे नेण्याचा प्रयत्न करा, परंतु किंचितही मागे येऊ देऊ नका. हा बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाणीचा संदेश आपण ध्यानामध्ये आणि मनामध्ये ठेवून आपण संकल्प केला पाहिजे की प्रत्येक रविवारी आम्ही बुद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सारनाथच्या भाषणेमध्ये म्हणाले होते की नवदीक्षित बौद्धांनी किमान आठवड्यातून 1 दिवस तरी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपण ध्यानामध्ये मनामध्ये ठेवून आपण संकल्प करावा की आम्ही प्रत्येक आठवड्याच्या दर रविवारी आम्ही बुद्ध विहारामध्ये जात राहू. बुद्ध पौर्णिमा प्रत्येक महिन्याची पौर्णिमा आम्ही साजरी करत राहू आणि आमच्या मुलावरती मुलींवरती धम्माचा संस्कार टाकत राहू. ज्या पद्धतीनं रामजी सुभेदार बाबांनी बालभिवाला घडवण्यासाठी रात्रभर रामजी सुभेदार जागे राहायचे आणि सकाळी सकाळी बालभिवाला उठवून अभ्यासाला बसवायचे. आणि म्हणून अलीकडे जगदीश वाळाने पुस्तक लिहिलं, जग बदलणारा बाप माणूस. बाबासाहेब आंबेडकर हे जे पुस्तक लिहिलं, या पुस्तकामध्ये जगदीश वाळ म्हणतात की बाप बनावा तर रामजी सुभेदारासारखा. म्हणजे आपण सुरुवातीला बाप बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा आपल्या पोटी भीमरावासारखे रत्न जन्माला येतील. म्हणून माता पित्यांचं परम कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलावरती मुलींवरती धम्माचे संस्कार टाकून बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र
या निमित्तानं मला वाटतं आपण वाचन केलं पाहिजे. आणि या देशाला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संपूर्ण मला जर आयुष्य लाभलं तर संपूर्ण भारत मी बौद्धमय करेन. हे बाबासाहेब आंबेडकरांचं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व समाजातल्या लोकांनी बुद्ध धम्माचं आचरण करून भारतीय संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे आणि म्हणून आज साऱ्या जाती धर्माचे लोक भारतीय संविधान वाचून बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यू जवळ येतात, हार अर्पण करतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. आणि म्हणून आपली एक नैतिक जबाबदारी आहे, आपण सर्वांनी सुद्धा त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या या संपूर्ण जीवन आणि कार्याचं स्मरण करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं पाहिजे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करून आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कराल अशा प्रकारची एक मंगल कामना सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हे ऑनलाईन छोटंसं धम्म प्रवचन मी या ठिकाणी समाप्त करतो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.